नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये कर्जमाफी सुरू झालेली आहे आणि या कर्जमाफीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे, अशा शेतकऱ्यांसाठी जे प्रोत्साहन मिळणार आहे, हे प्रोत्साहन मिळायला उशीर होणार आहे. परंतु उशीर जरी लागला, तर एक दिलासादायक अपडेट येऊ शकते. ती कशी? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे ₹50,000 प्रोत्साहन सध्या राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेलं आहे, ते प्रोत्साहन सध्या नियमाप्रमाणे हे खूप कमी आहे. मग ते फक्त सध्या मंजूर झाले शेतकरी मित्रांनो, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते अजून पडलेलं नाही. परंतु कधीही पडू शकतं आणि या पडण्याच्या प्रक्रियेला कमीत कमी 1 महिनाभर जाऊ शकतो. परंतु हे जो महिना जाणार आहे शेतकरी मित्रांनो, हा महिना खूप फायद्याचा होऊ शकतो शेतकऱ्यांना. तो कसा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो? कारण यासाठी जो महिन्याचा वेळ जाणार आहे, या महिनाभरामध्ये एक खूप मोठी मोहीम करण्याचं नियोजन अजितजी नवले यांच्या माध्यमातून केलेलं आहे. ते कसं? तर माननीय अजितजी नवले असो, रविकांत तुपकर असो, यांच्या माध्यमातून आता अपडेट यायला सुरुवात झालेली आहे, की ज्या शेतकऱ्याने इमानदारीनं कर्ज भरलेलं आहे, ज्या शेतकऱ्याने लोकांचे पैसे उपसून प्रपंचाला आपल्या चिमटा घेऊन बँकेचं कर्ज वेळेवर भरलं, परंतु थकबाकीदाराला 2 लाख आणि नियमित कर्जदारांना 50,000 हा नियम कुठंतरी त्या शेतकऱ्यावर एक मोठा अन्याय होत असल्याचं आता स्पष्ट होत आहे. आणि यासाठीच एक खूप मोठी मोहीम अजितजी नवले यांच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मग अशी कोणती मोहीम आहे आणि त्या मोहिमेचा काय परिणाम राज्य सरकारवर होऊ शकतो व राज्य सरकार नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनामध्ये वाढ करू शकतं का? याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा. शेतकऱ्यांना अपेक्षितच आहे की जी राज्य शासनाकडून नियमित कर्जदारांना ₹50,000 देण्याचा निर्णय झालेला आहे, हा निर्णय कुठेतरी या शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे, हे आता कुठेतरी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि तो निर्णय म्हणजे राज्यातील जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून माननीय अजितजी नवले यांनी एक मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ती मोहीम म्हणजे सत्ताधारी आमदाराकडे जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांनी आता सत्ताधारी आमदारांची गाठ घ्यायची आणि त्यांना निवेदनं द्यायची, की आम्ही काय चूक केली, आम्ही जे कर्ज नियमित भरलं त्यासाठी आम्हाला ही शिक्षा का? कारण थकबाकीदार शेतकऱ्यांना 50,000 आणि आमच्यावर अन्याय का? अशी निवेदनं प्रत्येक गावातून आपल्या सत्ताधारी आमदाराला देण्याची मोहीम माननीय अजितजी नवले यांनी केलेली आहे. आणि यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहकार्य करा, असं आव्हान माननीय अजितजी नवले यांनी केलेलं आहे. साहजिकच आहे शेतकरी मित्रांनो, प्रत्येकानं आता कालच्या आकडेवारीतच समजलं की 23 लाख काहीतरी शेतकरी असे आहेत की नियमित कर्जदार शेतकरी आहेत. मग अशा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज भरून हा मोठा अन्याय त्यांच्यावर होत असल्याचे स्पष्ट दिसत असतानाच आता सध्या पहिल्या यादीमध्ये 17 लाख शेतकरी झाले. अजून काही 15 ते 16 लाख शेतकऱ्यांची यादी येऊ शकते. त्याच्यानंतर OTSची यादी येणार आहे आणि त्याच्यानंतर प्रोत्साहनची यादी येणार आहे. मग या सर्व प्रक्रियेमध्ये 1 महिना तरी कमीत कमी जातो आणि हाच मोका आता ह्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना वाढीव अनुदान घेण्याचा आहे शेतकरी मित्रांनो. यासाठी रविकांत तुपकर यांनीही आपली बाईट कालही दिलेली आहे, आजही दिलेली आहे, परवा दिवशीही दिलेली आहे. त्यांचंही स्पष्ट मत आहे की ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत 3 वेळेस कर्जमाफीमध्ये लाभ भेटला नाही, असेही शेतकऱ्यांना याच्यामध्ये लाभ देण्यात यावा व जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपये देण्याची मागणी अजितजी नवले असो, रविकांत तुपकर असो यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अजितजी नवले यांनी ही मोहीम उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे की जास्तीत जास्त सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सत्ताधारी आमदारांना भेटा, त्यांना निवेदनं द्या, त्यांना वस्तुस्थिती सांगा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. ते दिल्यानंतर कमीत कमी राज्य सरकारला थोडी जाग येईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर रविकांत तुपकर यांचं म्हणणं आहे की आपण ज्या मागण्या दिलेल्या होत्या त्या मागण्यामध्ये 1-2 अटी राज्य शासनाकडून वगळण्यात आल्या, परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना
जे 50,000 रुपये अनुदान देण्यात येत आहे, ते 50,000 रुपये अनुदान हे कुठेतरी कमी आहे, याची जाणीव राज्य सरकारला झाली पाहिजे व राज्य शासनानं यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. आणि जर हा निर्णय नाही झाला तर आम्ही एक मोठं आंदोलन उभारू असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं अपेक्षितच आहे शेतकरी मित्रांनो की नियमित कर्जदारांना कुठेतरी न्याय मिळू शकतो जर सर्व शेतकरी एकत्रित आले. शेतकऱ्याने अजितजी नवले यांच्या मोहिमेच्या माध्यमातून असो, रविकांत तुपकर यांच्या मोहिमेच्या माध्यमातून असो, या सर्व शेतकऱ्यांनी जर एकत्रित आलं तर निश्चित राज्यातील जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो शेतकरी मित्रांनो. कारण राज्य शासनाला सध्या जे थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची थकबाकी माफ केली जाते, त्याचप्रमाणे नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयेच देण्यात यावे, जेणेकरून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज भरून तो शेतकरी नियमित झाला आहे, ही चूक त्या शेतकऱ्यांनी केली आहे का, आम्ही गुन्हा केला आहे का, हे कुठेतरी राज्य सरकारला सांगण्याचा प्रयत्न आता यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. आणि या मोहिमेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. कारण नियमित कर्जदार शेतकऱ्यांनी जर सहकार्य केलं, आंदोलनाला जर यश आलं, मोहीम यशस्वी झाली तर निश्चित शेतकरी मित्रांनो, मी 2 लाख मिळणार नाही, परंतु राज्य सरकारकडून या रकमेमध्ये काही का होईने कमी जास्त आकड्यामध्ये बदल केला जाऊ शकतो, अनुदानामध्ये वाढ केली जाऊ शकते. कारण राज्य शासन आता सध्या तरी प्रोत्साहनधारकांना लागलीच अनुदान देणार नाही, कारण त्यांना कमीत कमी एक 15 ते 20 दिवसाचा तर कालावधी जाऊ शकतो. कारण OTSच्या याद्या, प्रोत्साहनच्या याद्या या सर्व गोष्टी होणं अपेक्षित आहे. या सर्व कार्यकाळामध्ये एक खूप चांगला वेळ सध्या या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना आहे. आणि या सर्वच नियमित कर्जदार शेतकऱ्यांनी आता सध्या एकत्रित येणं गरजेचं आहे व अजितजी नवले यांना सहकार्य करणं गरजेचं आहे, तुपकर यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. त्यांच्या माध्यमातून जर आंदोलनाला परत जर यश आलं तर निश्चित शेतकरी मित्रांनो, सध्या ही संधी आहे, कारण ही संधी परत येणार नाही. या संधीचं सोनं होणं गरजेचं आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की आपापल्या आमदारांना, सत्ताधारी आमदारांना प्रत्येक शेतकरी संघटनाने ग्रुप करून आमदारांना निवेदन देण्याची मोहीम आपण उभारू व ते सर्व निवेदन दिलेले असो, त्यांच्याकडे मागणी केलेली व्हिडिओ असो, फोटो असो, हे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्याचं आव्हान त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे की जेणेकरून राज्य सरकारवर याचा परिणाम होईल व राज्य सरकार नियमित कर्जदार शेतकऱ्यांना निश्चित त्यामध्ये वाढ करेल अशी त्यांची अपेक्षा आहे. आता सध्या तरी माननीय अजितजी नवले व रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून या प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु अजून रोहित पवार आहेत, त्याचबरोबर बच्चूभाऊ कडू आहेत, यांच्या माध्यमातून कुठले निर्णय घेतले जातात हे पाहणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. कारण सध्या माननीय यांच्या दोघांच्या अगोदरच माननीय बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्ट केले होते की 1.5 लाख रुपये तरी कमीत कमी त्या शेतकऱ्यांना देण्यात यावे. तर आता बच्चूभाऊ कडू यावर काय बोलतात, रोहित पवारांची भूमिका पुढची काय असू शकते, या सर्व गोष्टी जर एकत्रित आल्या, सर्वांचं म्हणणं जर पटलं गेलं आणि जर या मोहिमेचा परिणाम राज्य सरकारवर झाला तर निश्चित राज्य सरकार या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतं 50,000 ऐवजी. कारण राज्य सरकार वेळोवेळी GR बदलते हे तर स्पष्ट आहे शेतकरी मित्रांनो. कारण जो राज्य शासनाकडून अगोदर याला GR होता, त्या GRमध्ये आंदोलन झाल्यानंतर बदल करण्यात आला, GR बदलण्यात आला, काही अटी निकष कमी करण्यात आल्या. OTS असो, 2019 मधले शेतकरी असो, प्रोत्साहनधारकाच्या जी 2026-27च्या अट असो, निश्चित याच्यामध्ये यश आलेलं आहे. अजूनही यश येऊ शकतं शेतकरी मित्रांनो, परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून याला दुजोरा देणं गरजेचं आहे, याला महत्त्व देणं गरजेचं आहे. जो कोणी आंदोलन करेल, रविकांत तुपकर असो, त्याच्यानंतर अजितजी नवले असो, यांच्यासारख्या नेत्यांच्या मागं राहून, पाठीशी राहून त्यांना सहकार्य जर केलं तर निश्चित नियमित कर्जदार शेतकऱ्यांचा आकडा वाढू शकतो. अजितजी नवले यांची मागणी ही 2 लाखाचीच आहे, रविकांत तुपकर यांची मागणी ही 2 लाखाचीच आहे. त्यामुळे नियमित कर्जदार शेतकऱ्यांचा आता महत्त्वाचा प्रश्न एकच राहिलेला आहे. त्यामुळे यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अजितजी नवले असो, रविकांत तुपकर असो, यांना सहकार्य करून या मोहिमेत सामील व्हा. जास्तीत जास्त मोठ्या संख्येने जर ही मोहीम मोठी झाली, निश्चित ह्याचा परिणाम राज्य सरकारवर होऊ शकतो. राज्य शासन निश्चित यामध्ये आकड्यामध्ये बदल करू शकतं, रकमेत निश्चित वाढ होऊ शकते, परंतु या मोहिमेला यश येणं गरजेचं आहे. हीच एक अपडेट द्यायची होती. त्यांच्या मोहिमेला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहकार्य केलं तर निश्चित यामध्ये मोठा बदल होऊ शकतो व शेतकऱ्यांना, नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही त्यांच्या आकड्यामध्ये जो 50,000चा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे त्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.